नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपस्किल अकॅडमी या चॅनलवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपल्याला कॅलेंडरची ट्रिक्स बघायची आहे. हे सर्वचे सर्व क्वेश्चन एक्झाममध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. लेक्चरला स्टार्ट करण्याआधी मित्रांनो तुमच्यासाठी एक ऑफर आहे. ध्येय अकॅडमी म्हणून आपलं प्ले स्टोअरवर एक ॲप आहे. ठीक आहे. तर त्या ॲपवर आपल्या सध्या ऑनलाईन बॅचेस चालू आहेत. त्याची ऑफर चालू आहे मित्रांनो. स्पेशल गणित बुद्धिमत्ता पोलीस भरतीची बॅच ₹199 मध्ये आहे. वर्षभर व्हॅलिडिटी असणार आहे. तुम्ही अनलिमिटेड टाइम व्ह्यूज असणार आहे. ठीक आहे. गणित बुद्धिमत्तेची बॅच आहे. पोलीस भरतीची कंबो बॅच आहे मित्रांनो. बँकिंगची सुद्धा बॅच आहे स्पेशल. ठीक आहे. बँकिंग मग ब्रह्मास्त्र 1.0 बँकिंग अशी बॅच आहे. ठीक आहे. त्यामध्ये पूर्ण मॅथ, रिझनिंग, ठीक आहे. इंग्लिश, जी.के असणार आहे. फक्त इंग्लिश पाहिजे असेल, फक्त मराठी पाहिजे असेल, ठीक आहे. तर अशा स्पेशल बॅचेस तुमच्या आहेत. ठीक आहे. तर ध्येय अकॅडमी हे ॲप प्ले स्टोअर मधून इन्स्टॉल करा मित्रांनो आणि तुम्हाला ह्या बॅचेसचा तुम्हाला लाभ घेता येईल. ठीक आहे. चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करणार आहोत मित्रांनो. आजचा पहिला क्वेश्चन आहे बघा. 20 जानेवारी 2016 ला मंगळवार होता, तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल असा प्रश्न विचारला मित्रांनो. मग मला सांगा, हे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना 20 जानेवारी 2016 ला मंगळवार आहे. 20 जानेवारी 2016. आता 2016 लीप वर्ष आहे का साधारण वर्ष आहे? तर कसं ओळखायचं? तर ज्या वर्षाला 4 न भाग जातो ते वर्ष म्हणजे लीप वर्ष असतं. आणि जर शतक वर्ष असेल तर शतक वर्षाला 400 न भागावं लागतं. जर 400 न भाग झाला तर ते लीप वर्ष असतं आणि 400 न भाग नाही गेला तर ते साधारण वर्ष असतं. तर 2016 4 न भाग जाते याचा अर्थ हे लीप वर्ष आहे तुमचं. आणि लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी 29 चा असतो. मग 20 जानेवारी 2016 ला तुमचा वार कोणता होता मित्रांनो? मंगळवार होता. आणि दर आठवड्यानंतर वार रिपीट होते एक लक्षात ठेवायचं. दर 7 दिवसाला वार रिपीट होते. तर आपल्याला फक्त एक्स्ट्रा दिवस काढायचे आहेत. तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल? महाराष्ट्र दिन 1 मे ला असतो मित्रांनो. तर 1 मे 2016 ला कोणता वार येईल असा प्रश्न विचारलाय. आता तुम्हाला कुठून कुठपर्यंत जायचंय मित्रांनो? जानेवारी पासून मे पर्यंत जायचंय. मग मला सांगा जानेवारी कितीचा असते? टोटल 31 चा असते. 31 मधली 20 तारीख गेली म्हणजे जानेवारीचे 11 दिवस बाकी आहेत मित्रांनो अजून. जानेवारी नंतर कोणता महिना येते? फेब्रुवारी येते. फेब्रुवारी कितीचा असते? फेब्रुवारी 28 किंवा 29 चा. आता ही लीप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी 29 चा असेल. एक्स्ट्रा दिवस घ्यायचे मित्रांनो फक्त. मग मला सांगा जर फेब्रुवारी 29 चा असेल, आठवडा 7 दिवसाचा असते तर 7 न भागायचं. 7 एक 7, 7 चोक 28. बाकी किती उरते ते महत्वाचं आहे. बाकी किती उरली? 1 उरली. बाकी जे उरते त्याला एक्स्ट्रा दिवस म्हटलं जातं कॅलेंडरमध्ये. तर फेब्रुवारी 29 असेल तर बाकी 1 उरते म्हणून मी फेब्रुवारी मधला फक्त एकच दिवस घ्यायचा. जानेवारी झालं, फेब्रुवारी झालं. मग आता मार्च, मार्च 31 चा असतं मित्रांनो. मग 31 चा असेल तर 7 न भागा. 7 चोक 28. बाकी 3 उरत्या का नाही? म्हणजे मार्च मध्ये बाकी 3 उरत्या. मार्च नंतर एप्रिल मित्रांनो. एप्रिल 30 चा असतंय. 30 भागिले 7 म्हणजे 7 चोक 28. बाकी 2 उरत्या. ते 2 एक्स्ट्रा दिवस लिहायचे फक्त. एप्रिल आणि मे पर्यंत जायचे आपल्याला आणि मे ची तारीख किती मित्रांनो? 1 मे विचारल्या. तर मे ची 1 तारीख. बरोबर आहे? या सगळ्यांची तुम्हाला बेरीज करायच्या. 11 आणि 1 12, 12 आणि 3 15, 15 आणि 2 17, 17 आणि 1 18. बरोबर आहे? आठवडा 7 दिवसाचा असते मित्रांनो म्हणून 7 न भागा. 7 दोन्ही 14. बाकी किती उरली ते महत्वाचं आहे. बाकी 4 उरले मित्रांनो. जर बाकी 4 उरले याचा अर्थ 4 न वार पुढे जाणार आहे तुमचा. मंगळवारपासून 4था दिवस असेल मित्रांनो. मंगळवार नंतर 4था दिवस बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल शनिवार, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. म्हणून 1 मे 2016 ला कोणता वार असेल? तर शनिवार असेल. ठीक आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? चला पुढे जाऊ मित्रांनो. पुढला प्रश्न आहे, काल गुरुवार होता. मग मला सांगा, काल गुरुवार होता. काल म्हटलंय. ठीक आहे. जर काल गुरुवार असेल, तर आज कोणता वार असेल रे? काल गुरुवार, तर आज शुक्रवार असेल ना? ठीक आहे. हे तुम्हाला फक्त कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं असतं. काल गुरुवार होता, तर आज शुक्रवार असेल. उद्या, मग उद्या कोणता वार असेल? तर उद्या शनिवार असेल. हे लिहून घ्यायचं म्हणजे कन्फ्यूज होत नाही आपलं. तर उद्या शनिवार असेल आणि उद्याची तारीख दिली आहे त्यांनी मित्रांनो तुम्हाला. काल गुरुवार होता, तर आज शुक्रवार असेल, उद्या शनिवार असेल. आणि उद्या तारीख किती आहे? उद्या 15 तारीख आहे. म्हणजे शनिवारी 15 तारीख आहे. समजतंय? तर पुढच्या शनिवारी कोणती तारीख येईल विचारलंय. पुढच्या शनिवारी. मग मला सांगा मित्रांनो, दर 7 दिवसाला वार रिपीट होतंय. दर 7 दिवसाला वार रिपीट होतंय. तर पुढच्या शनिवारी तारीख किती असेल? त्या 15 मध्ये फक्त 7 ॲड करा. 7 आणि 5 12. आजचा आला 1. म्हणजे पुढच्या शनिवारी तारीख असेल 22. तुम्ही बोटावर सुद्धा मोजू शकता. पण काहीच गरज नाही. दर 7 दिवसानंतर वार रिपीट होतंय. तर 7 ॲड करायचे. तर 15 आणि 7 किती? 22. म्हणून पुढल्या शनिवारी तारीख असेल मित्रांनो 22.
म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर सेकंड. कळतंय मित्रांनो? तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ. पुढे म्हटलंय आज गुरुवार आहे. आज कोणता वार आहे मित्रांनो? गुरुवार आहे. ठीक आहे. तर विचारले त्यांनी 76 दिवसानंतर कोणता वार येईल? आठवडा 7 दिवसाचा असते. 7 दिवसानंतर वार रिपीट होते. म्हणून 7 न भागायचं. 7 10 70. मित्रांनो बाकी 6 उरत्या. बाकी किती उरत्या? 6 उरत्या. जी बाकी उरत्या ती आपल्याला महत्व आहे. बाकी 6 उरते याचा अर्थ गुरुवार नंतर 6वा वार असेल. तर 7 दिवसानंतर तर वार रिपीट होते. 7 दिवसानंतर वार रिपीट होते याचा अर्थ बाकी जर 6 उरले असेल तर ह्या गुरुवारच्या आधीचा वार असेल. गुरुवारच्या आधीचा वार कोणता? बुधवार. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल बुधवार. नसेल तर तुम्ही बोटावर मोजू शकता. गुरुवारपासून 6वा दिवस शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. बरोबर आहे? म्हणून या प्रश्नाचा आन्सर कोणता असेल? बुधवार. ठीक आहे. गुरुवारपासून 6वा दिवस. जेवढी बाकी उरली तेवढ्या ना पुढे जायचे तुम्हाला. ठीक आहे. पुढे जाऊ मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल तर शिक्षक दिन कधी असतो मित्रांनो? 5 सप्टेंबरला असतो. कोणती का तारीख असणार? बरोबर आहे. म्हणजे कोणतं का वर्ष असणार? शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो. म्हणजे जर 5 सप्टेंबरला तुमचा कोणता वार आहे? शुक्रवार आहे. ठीक आहे. लीप वर्ष असो, साधारण वर्ष असो. ठीक आहे. तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते. बरोबर आहे. तर तुम्हाला विचारले त्यांनी जर 5 सप्टेंबरला शुक्रवार असेल तर तुमचं 2 ऑक्टोबरला कोणता वार असेल? बरोबर आहे. मग मला सांगा सप्टेंबर पासून ऑक्टोबर पर्यंत जायचे मित्रांनो तुम्हाला एक्स्ट्रा दिवस काढायचे. सप्टेंबर त्याच्यानंतर ऑक्टोबर. सप्टेंबर कितीचा असतंय? सप्टेंबर 30 तारखेचा असते मित्रांनो. 30 मधली 5 तारीख गेल्या म्हणजे सप्टेंबरचे 25 दिवस उरले. आणि ऑक्टोबरची तारीख किती घ्यायच्या? 2 ऑक्टोबरच विचारल्या. तर ह्या दोघांची बेरीज करायची. 25 आणि 2 किती? 27. आठवडा 7 दिवसाचा असते म्हणून 7 न भागायचं मित्रांनो. बरोबर आहे? 7 न भागा. 7 त्रिक 21. बरोबर आहे. बाकी किती उरले? बाकी 6 उरले मित्रांनो. 7 त्रिक 21. बाकी किती उरली? 6. जी बाकी उरली ते महत्वाचं आहे आपल्याला. बाकी 6 उरली याचा अर्थ शुक्रवारच्या आधीचा वार असेल. कारण 7 दिवसाला तर वार रिपीट होते ना. शुक्रवारच्या आधीचा वार कोणता? गुरुवार. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल गुरुवार. नसेल तुम्ही मोजा. शुक्रवारपासून 6वा दिवस. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. बरोबर आहे? तर या प्रश्नाचा आन्सर काय असेल? गुरुवार असेल. ठीक आहे? कळतंय? चला पुढे जाऊ मित्रांनो. 1 जानेवारी 1976 ला सोमवार आहे. मला सांगा 1976 कसलं वर्ष आहे? लीप वर्ष आहे का? कसं ओळखायचं लीप वर्ष आहे का नाही? 4 न भागावं लागतंय. बरोबर आहे का नाही? 76 ला 4 न भाग जाते का बघा? शेवटचे 4 2 अंकाला फक्त. 4 एक 4 3 उरले 36 झाले. 4 9 36 कंप्लीट भाग जाते. म्हणजे 1976 लीप वर्ष आहे. जर लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी 29 असतंय. बरोबर आहे मित्रांनो? एवढाच फरक पडते. मग मला सांगा 1 जानेवारीला तुमचा 1 जानेवारी 1976 ला सोमवार असेल आणि त्या दिवशी राजूचा जन्म झाला असेल तर विचारले त्याचा 9वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल? कितवा वाढदिवस? 9वा वाढदिवस मित्रांनो. मला सांगा आता फेब्रुवारी ओलांडून जाणार आहे आपण. बरोबर आहे? म्हणजेच त्याचा पहिला वाढदिवस कधी असेल रे? 1977 असेल. आणि 1976 पासून 1977 फेब्रुवारी ओलांडून चाललोय म्हणजे गॅप 2चा पडेल. मंगळवार न राहता इथं वार कोणता येईल मित्रांनो? बुधवार. कारण लीप वर्ष आल्याच्या नंतर 2चा गॅप पडतंय. बरोबर आहे? 76 मध्ये फेब्रुवारी तारीख ओलांडून चाललोय. 76 कसलं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. परंतु आपल्याला लीप वर्ष जर 2 तारखेच्या मध्ये 29 तारीख आली तरच ते लीप वर्षाचा गॅप पडते. म्हणून इथं लीप वर्षाचा गॅप पडणार आहे म्हणून बुधवारी पहिला वाढदिवस. दुसरा वाढदिवस 1978 ला येईल मित्रांनो आणि तो वार असेल त्याचा गुरुवार. बरोबर आहे? त्याच्यानंतर तिसरा वाढदिवस मित्रांनो 1979 ला असेल. बरोबर आहे? शुक्रवार असेल वार. ठीक आहे? त्याच्यानंतर चौथा वाढदिवस त्याचा कधी असेल? 1980 ला. आता 1980 तुम्हाला लीप वर्ष दिसतं मित्रांनो. बरोबर आहे तुमची कन्सेप्ट. परंतु आपण फेब्रुवारी ओलांडून गेलोय का? कारण जानेवारीमध्येच अडकलोय ना आपण 1 जानेवारीलाच. म्हणून लीप वर्ष असलं तरी फरक पडणार नाही. म्हणून इथं कोणता वार येईल? शनिवारी. आता लीप वर्षाचा फरक पडेल आता इथून पुढे गेल्यावर. 80 नंतर 81 मध्ये जाताना जानेवारीपासून फेब्रुवारी ओलांडून जाणार आहे आपण पुढल्या वर्षामध्ये. म्हणून इथं त्याच्या 5th वाढदिवस जो असेल तो असणार आहे 1981 ला आणि आता लीप वर्षाचा फरक पडेल. रविवार न येता इथं वार येईल सोमवार. कोणता येईल? सोमवार. ठीक आहे? चला आपल्याला कुठपर्यंत जायचंय रे? 9वा वाढदिवस विचारला. 5 झाले. 6वा वाढदिवस कधी असेल? 82 ला. मग मंगळवार असेल. बरोबर आहे? त्याच्यानंतर 7वा वाढदिवस कधी असेल रे? 83 ला. वार कोणता असेल? बुधवार असेल. 8वा वाढदिवस कधी असेल त्याचा? 84 ला. अजून कोणी म्हणेल 84 लीप वर्ष आहे मित्रांनो 84 लीप वर्ष पण जानेवारीमध्येच अडकलोय आपण. त्याच्यामुळे इथं पण 1चाच गॅप पडेल. बरोबर आहे? आणि आता बघा 9वा वाढदिवस त्याचा 85 ला असेल. 84 पासून 85 ला जाताना इथं फेब्रुवारी ओलांडून चाललोय. म्हणून इथं 1चा गॅप न पडता 2चा गॅप पडेल. शुक्रवार न राहता इथं वार असणार आहे कोणता? शनिवार येईल.
म्हणून त्याचा जो 9वा वाढदिवस असेल तो 1985 ला असेल मित्रांनो. आणि त्या दिवशी जो वार असणार तो वार असणार आहे शनिवार. कोणता वार असेल? शनिवार. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचा आन्सर सॉल्व्ह करायचं आहे. कळतंय मित्रांनो? डिटेलमध्ये आपण व्यवस्थित सॉल्व्ह केलेलं आहे. कळतंय? चला पुढे जाऊ. बघा मित्रांनो, असेच प्रश्न तुमच्या एक्झाम मध्ये विचारले जातात. तुम्ही कोणतीही परीक्षा द्या. ठीक आहे. हे सर्व एक्झामला विचारलेले प्रश्न आहेत. आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये वगैरे तर तुम्हाला 1 मार्क तुमचा फिक्स झाला म्हणून समजा. अशाच टाईपचा प्रश्न तुमच्या एक्झाम मध्ये विचारला जातो. ठीक आहे. 2004 ची सुरुवात शनिवार या वाराने झालंय. बघा 2004 या वर्षाची सुरुवात कशाने झाली आहे? शनिवार या वाराने झाली आहे. बरोबर आहे. मग मला सांगा 2004 लीप वर्ष आहे का कसलं वर्ष आहे? बरोबर आहे. लीप वर्ष आहे का नाही? तर 1 एप्रिल 2004 ला कोणता वार असेल? म्हणजे जानेवारी पासून आपल्याला एप्रिल पर्यंत जायचे मित्रांनो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. एक्स्ट्रा दिवस काढा मित्रांनो. चला एप्रिलची किती तारीख सांगितली आहे त्यांनी? एप्रिलची 1 तारीख सांगितली आहे. मार्च 31 चा असते. मग आता सांगितलं होतं 31 चा महिना असेल तर बाकी 3 उरत्या. 7 चोक 28 बाकी 3 उरते का नाही? तेवढेच एक्स्ट्रा दिवस घ्यायचे फक्त. आता 2004 लीप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी 29 असणार. मग फेब्रुवारी 29 चा म्हणजे 29 भागिले 7. 7 चोक 28 बाकी 1 उरते. म्हणजे फेब्रुवारीमध्ये एक्स्ट्रा दिवस 1 असणार. आणि जानेवारी 1 जानेवारीला शनिवार आहे. बरोबर आहे? तर सांगितलं की त्यांनी 1 जानेवारी वर्षाची सुरुवात म्हणलं ना 2004 ची सुरुवात म्हणजे 1 जानेवारी 2004 ला शनिवार आहे. तर जानेवारी महिना 31 चा असते. त्यातली 1 तारीख गेली म्हणजे जानेवारीचे 30 दिवस बाकी आहेत. करा बेरीज सगळ्यांची मित्रांनो बघा. 30 आणि 1 31, 31 आणि 3 34, 34 आणि 1 35. आठवडा 7 दिवसाचा असते म्हणून 7 न भागायचं. 7 एक 7, 7 पाच 35. बाकी किती उरली ते महत्वाचं आहे मित्रांनो आपल्याकडं. कंप्लीट भाग गेला, बाकी शून्य उरली. बाकी किती उरली? शून्य उरली. जर बाकी शून्य उरली याचा अर्थ वार पुढे जाणार नाही, तोच वार असणार आहे. म्हणजे जर 1 जानेवारी 2004 ला तुमचा शनिवार असेल, तर आपल्याला कधीचं विचारलंय त्यांनी 1 एप्रिल 2004 तर 1 एप्रिल सुद्धा वार कोणता? शनिवारच असेल कारण बाकी शून्य उरल्या बरोबर आहे. याचा अर्थ 1 एप्रिलला सुद्धा तुमचा वार कोणता असेल मित्रांनो? शनिवारच असेल. कोणता? शनिवारच. म्हणून या प्रश्नाचं सुद्धा आन्सर काय असेल? शनिवार असेल. ठीक आहे. तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. लक्षात ठेवा तुम्ही ज्यावेळेस एक्स्ट्रा दिवस काढता मित्रांनो. जसं मी आता मार्चचे फक्त एक्स्ट्रा दिवस 3 घेतले होते. 31 मार्च 31 असते 31 भागिले 7 केलं होतं. पण तुम्हाला जर सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही 31 घेतलं तरी पण चालते. म्हणजे जेवढ्याचा महिना असेल तेवढे दिवस घेतले तरी पण आन्सर येते बरं का. येत नाही याच्यातला प्रश्न नाही. परंतु काय होतंय कॅल्क्युलेशन मोठे होतात. मग उगाच बेरीज वगैरे चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे फक्त त्या महिन्यातले एक्स्ट्रा दिवस घ्यायचे. बाकी किती उरत्या? ठीक आहे. लक्षात ठेवायचं 31 चा महिना असेल तर बाकी 3 उरत्या 7 न भागल्यावर. 30 चा असेल तर बाकी 2 उरत्या आणि 29 चा असेल तर बाकी 1 उरत्या. 28 असेल तर बाकी 0 उरते. ठीक आहे. तर या पद्धतीने असणार आहे. पुढला प्रश्न एका वर्षी कामगार दिन. कामगार दिन म्हणजे 1 मे बरोबर आहे. मग मला सांगा मित्रांनो 1 मे ला सोमवार होता. जर 1 मे ला सोमवार असेल तर त्या वर्षी लाल बहादूर शास्त्री जयंती. लाल बहादूर शास्त्री जयंती आणि महात्मा गांधी जयंती एकाच दिवशी असते. तर 2 ऑक्टोबरला कोणता वार येईल असं विचारले त्यांनी बरोबर आहे. मग मला सांगा 1 मे ला सोमवार तर 2 ऑक्टोबरला कोणता वार? मे पासून ऑक्टोबर पर्यंत जायचे मित्रांनो. चला मे महिना, मे नंतर मे, जून, जून नंतर कोणता महिना? जुलै, जुलै नंतर ऑगस्ट बरोबर आहे. ऑगस्ट नंतर सप्टेंबर आणि सप्टेंबर नंतर ऑक्टोबर तुमचा ठीक आहे. तर आपल्याला ऑक्टोबर पर्यंत जायचंय. ऑक्टोबरची किती तारीख रे? ऑक्टोबरची 2 तारीख घ्यायच्या. ठीक ना 2 ऑक्टोबरला कोणता वार येईल? हा सप्टेंबर 30 चा असते का नाही? मग एक्स्ट्रा दिवस 7 चोक 28 बाकी 2 उरत्या. तर सप्टेंबरचे 2 दिवस. जुलै ऑगस्ट लगातार 31 चे महिने असतात. म्हणून इथं बाकी 3 उरत्या. 7 चोक 28 बाकी 3 उरत्या. 31 चे महिने असतात. जुलै ऑगस्ट लगातार 2. जून जून 30 चा मग बाकी किती उरेल? 2 उरत्या. 7 चोक 28 आणि मे ची किती तारीख दिली आहे? 1 मे ला सोमवार आहे. तर मे महिना कितीचा असतो मित्रांनो? 31 चा. बरोबर आहे. मे 31 चा असते का नाही? मग जर मे 31 चा असेल तर इथला 1 दिवस गेला म्हणजे मे चे 30 दिवस उरले. तर इथले मे चे 30 दिवस. ह्या सगळ्यांची बेरीज करायची तुम्हाला. करा बेरीज बघा बरं. 30 अन् 2 32, 32 अन् 3 35, 35 अन् 3 38, 38 अन् 2 40 आणि 40 अन् 2 42. बघा 42 बेरीज त्या 30 अन् 2 32, 32 अन् 3 35 अन् 3 38 अन् 2 40 अन् 2 42 बेरीज त्या. आठवडा 7 दिवसाचा म्हणून 7 न भागायचं. 7 सखून 42 मित्रांनो इथं सुद्धा बाकी शून्य उरत्या. जर बाकी इथं सुद्धा शून्य उरत असेल तर वार तोच असेल. म्हणजे 1 मे ला जर सोमवार असेल तर 2 ऑक्टोबरला सुद्धा कोणता वार येईल तुमचा? म्हणजेच लाल बहादूर शास्त्री जयंती दिवशी सुद्धा सोमवारच येईल. म्हणून या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन नंबर 4 काय असणार आहे? सोमवार असणार. कळतंय मित्रांनो? तर अशाच पद्धतीचा प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जातो. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण.
एका सर्वसाधारण वर्षात जर 3 जानेवारीला रविवार असेल तर त्याच महिन्याच्या चौथ्या बुधवार नंतरच्या तिसऱ्या दिवशी कोणती तारीख असेल? उगा फिरवून विचारते तुम्हाला. त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या, तिसऱ्या दिवशीच्या, चौथ्या दिवशी म्हणजे कन्फ्यूज करण्यासाठी. ठीक आहे? तर फक्त हे असे प्रश्न आल्याच्या नंतर तुम्हाला फक्त लिहून घ्यायचंय मित्रांनो काय म्हणलंय त्याला. सर्वसाधारण वर्षामध्ये साधारण वर्ष आहे 3 जानेवारीला रविवार आहे. फक्त लिहून घ्यायचं, वार लिहून घ्यायचं. रविवार. बरोबर आहे? आणि तारीख लिहून घ्या. किती आहे? 3 जानेवारी आहे. जर 3 जानेवारीला रविवार आहे. पुढे बघा बुधवार नंतरचं म्हणलंय का नाही? आधी बुधवारपर्यंत जाऊ ना आपण सुरुवातीला. रविवार, रविवार नंतर सोमवार असते. सोमवार नंतर मंगळवार असते का नाही? आणि मंगळवार नंतर कोणता वार असते? बुधवार असते. आधी बुधवारपर्यंत तर पोहोचू आपण. आणि मग काय म्हणले ते बघू आपण. बरोबर आहे? मग मला सांगा रविवारी 3 तारीख होती. तर सोमवारी किती तारीख असेल? 4. मंगळवारी 5 आणि बुधवारी 6. 6 जानेवारी असेल बुधवारी. हा पहिला बुधवार झाला. हा पहिला बुधवार झाला आठवड्यात. आपल्याला काय म्हणले? त्या महिन्याच्या चौथ्या बुधवार. आधी चौथ्या बुधवारपर्यंत जाऊ. पुन्हा वाचू आपण. बरोबर आहे? आधी चौथ्या बुधवारपर्यंत पोहोचू. पहिल्या बुधवारी 6 तारीख आहे. दर 7 दिवसानंतर वार रिपीट होते. म्हणजे त्या महिन्यातला जो दुसरा बुधवार येणार आहे, तो कधी येणार आहे? 7 दिवसांना अजून 7 आणि 6 13 तारखेला दुसरा बुधवार असेल. अजून 7 दिवसानं वार रिपीट होते म्हणजे तिसरा बुधवार कधी असेल? 13 + 7 20 तारखेला. आणि चौथा बुधवार अजून 7 दिवसानं. बरोबर आहे? म्हणजे चौथा बुधवार कधी असेल रे? 20 आणि 7 किती? 27 जानेवारीला तुमचा चौथा बुधवार असेल. किती जानेवारीला? 27 जानेवारीला चौथा बुधवार असेल. आता चौथ्या बुधवारपर्यंत आलोय. हो का? चौथ्या बुधवारपर्यंत इथपर्यंत आलोय आपण. अजून बी प्रश्न संपला नाही आपला. अजून पुढे जायचंय. चौथ्या बुधवार नंतरच्या तिसऱ्या दिवशी म्हणले. कितव्या दिवशी? तिसऱ्या दिवशी. मला सांगा चौथा बुधवार कधी आहे रे तुमचा? 27 जानेवारीला आहे. 27 जानेवारीला तुमचा बुधवार आहे. कितवा? चौथा बुधवार. त्याच्या कितव्या दिवशी म्हणले? त्याच्या तिसऱ्या दिवशी. तिथून पुढे पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस. समजून आलंय मी कसं लिहून आलो ते? गोंधळ बिलकुल करायचा नाही मित्रांनो. मला सांगा 27 जानेवारीला बुधवार होता. तिथून 3 दिवस म्हणजे पहिला दिवस 28 तारीख, दुसऱ्या दिवशी 29 तारीख आणि तिसऱ्या दिवशी किती तारीख असेल? 30 तारीख असेल का नाही? तर तेच विचारले कोणती तारीख असेल? म्हणजे 30 तारीख असेल. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 30 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. फक्त लिहून घ्यायचं काय म्हणलंय ते. गोंधळ बिलकुल होत नाही. कालच्या, परवाच्या, उद्याच्या त्यांनी काही बी म्हणू द्या. काय म्हणलंय ते फक्त शांत डोकं ठेवून फक्त लिहून घ्यायचं. कळतंय? कसलाही प्रश्न द्या मित्रांनो. कन्सेप्ट अशी क्लिअर असेल, कसलाही प्रश्न तुम्ही 10 सेकंदात सॉल्व्ह करू शकता. चला पुढे जाऊ आपण. हा 1 जानेवारी 2016 ला शुक्रवार होता. लगे बघितल्या कळलं पाहिजे 2016 लीप वर्ष आहे. ठीक आहे. 1 जानेवारी 1 जानेवारी वार कोणता? वर्ष 2016 आणि वार कोणता होता? शुक्रवार होता. ठीक आहे. 2016 लीप वर्ष, वार शुक्रवार, तारीख 1 जानेवारी. तर 31 डिसेंबर सॉल्व सुद्धा करायची गरज नाही, पेन सुद्धा उचलायची गरज नाही. कन्सेप्ट माहिती पाहिजे. तर 31 डिसेंबर 2016 ला कोणता वार असेल? लक्षात ठेवा मित्रांनो. साधारण वर्षामध्ये ज्या वाराने सुरुवात होते त्याच वाराने वर्षाचा शेवट होतो. काय सांगतोय? 1 जानेवारी 2015 ला जर शुक्रवार असेल तर 1 जानेवारी 2015 म्हणजे 31 डिसेंबर 2015 ला शुक्रवारच असेल. साधारण वर्षात ज्या वाराने सुरुवात होते त्याच वाराने वर्षाचा शेवट होतो. परंतु लीप वर्षामध्ये ज्या वाराने सुरुवात होते त्याच्या पुढील वाराने वर्षाचा शेवट होतो. 2016 लीप वर्ष आहे आणि 1 जानेवारी वर्षाची सुरुवात शुक्रवारने झाल्या तर वर्षाचा शेवट म्हणजेच 31 डिसेंबर 2016 ला त्याचा पुढला वार असेल तर शुक्रवारच्या पुढला वार शनिवार म्हणजे वर्षाची शेवट शनिवारने होईल. म्हणून या प्रश्नाचं आन्सर शनिवार जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतंय. सेकंदामध्ये आन्सर सॉल्व्ह होते. पेन सुद्धा उचलायची गरज नाही. फक्त कन्सेप्ट माहिती पाहिजे. कळतंय? चला पुढे जाऊ. हा 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल. 1 जानेवारी 2002 ला वार आहे मंगळवार मित्रांनो. कोणता वार आहे? मंगळवार आहे. तर 1 जानेवारी 2008 ला कोणता वार असेल? 2002 कसलं वर्ष आहे रे? साधारण वर्ष आहे. बरोबर आहे. मग मला सांगा 2002 ला जर मंगळवार असेल तर 2003 ला बुधवार असेल का नाही रे?
मग 2003 ला बुधवार, तर 2004 ला, आता मला सांगा 2003 पासून 2004 ला आलो, लीप वर्ष हाय 4, पण जानेवारीतच अटकलोय आपण. पुढे गेलोय का? नाही ना. म्हणून एकचाच गॅप पडेल, गुरुवार असेल. आहे का नाही? आता 2005 ला जाताना आता लीप वर्षाचा फरक पडेल, कारण जानेवारी ओलांडून फेब्रुवारी ओलांडून चाललोय. शुक्रवार न राहता कोणता वार असेल? शनिवार येईल. बरोबर आहे. कुठपर्यंत जायचंय? 2008 पर्यंत जायचंय. चला, 2006 ला कोणता वार? एकचा गॅप पडेल, साधारण वर्ष रविवार येईल. 2007 मित्रांनो, साधारण वर्ष एकचा गॅप सोमवार. 1 जानेवारी 2007, 1 जानेवारी 2008. 2008 लीप वर्ष आहे, पण फेब्रुवारी ओलांडून गेलो नाही, अलीकडेच आहे आपण. म्हणून सोमवार नंतर एकचाच गॅप पडल, मंगळवार असेल. आपल्याला कधीच विचारले? 2008च विचारलंय. 1 जानेवारी 2008 ला आठवड्यातला वार मंगळवार असेल. कोणता वार असेल? मंगळवार असेल. चुकून सुद्धा बुधवार करायचं नाही, लीप वर्ष दिसतंय म्हणून. लीप वर्ष आहे 2008, पण आपण पुढे गेलोच नाही, फेब्रुवारी ओलांडून गेलोच नाही. 29 तारीख अलीकडेच आहे जानेवारी मध्ये, कळतंय? जर फेब्रुवारी ओलांडून गेलो, 29 तारीख ओलांडून गेलो, तरच ते लीप वर्षाचा फरक पडते. समजतंय मित्रांनो? चला पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न. सर्व एक्झामला विचारलेले प्रश्न आहेत मित्रांनो, असेच प्रश्न एक्झामला येतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे डिटेलमध्ये जर तुम्हाला असं शिकायचं असेल, तर प्ले स्टोअर मधून ध्येय अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करा मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण इन डिटेल मध्ये सर्व काही शिकलेलं आहे. ठीक आहे. चला, 1 मार्च 1995 रोजी बुधवार असेल. 1 मार्च 1995 ला कोणता वार आहे? बुधवार आहे मित्रांनो. कोणता वार आहे? बुधवार आहे. तर विचारले तुम्हाला 1 मार्च 1996 ला कोणता वार असेल आठवड्यातून? मार्च 95, 1996 लीप वर्ष आहे का रे? 4 न भागाभर 96 ला भाग जाते का बाबा? 4 दुनी 8, उरलाय झाले 16, 4 चोक 16 जाते की? 1996 लीप वर्ष आहे की? लीप वर्ष म्हणल्यावर इकडल्या मार्च पासून इकडल्या मार्च पर्यंत चाललोय. मार्च मध्ये चाललोय, याचा अर्थ फेब्रुवारी ओलांडून चाललोय का नाही? फेब्रुवारी ओलांडून चाललोय म्हणजे लीप वर्षाचा फरक पडेल. म्हणून बुधवार नंतर गुरुवार न येता कोणता वार येईल? शुक्रवार येईल, लीप वर्ष असल्यामुळे. बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर शुक्रवार, जे तुम्हाला ऑप्शन नंबर कुठे दिसतंय? 2 मध्ये दिसतंय. बरोबर आहे. फक्त कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता. नेक्स्ट. 3 मार्च 2004 ला सोमवार असेल, तर 3 मार्च 2011 ला कोणता वार असेल? सांगा मित्रांनो. 2004 लीप वर्ष आहे, मार्च महिना आहे. तारीख गरज नाही आपल्याला, फक्त वर्ष घ्या. ठीक आहे. मार्च 2004 ला कोणता वार आहे? सोमवार. लीप वर्ष आहे 2004, पण ऑलरेडी फेब्रुवारी ओलांडून आले ना. फेब्रुवारी ओलांडून आल्यावर काहीच उपयोग पडणार नाही. मला सांगा 2005 ला कोणता वार असेल? एकचा गॅप पडेल, मंगळवार येईल. त्याच्यानंतर मला सांगा 2006 ला कोणता वार येईल? बुधवार येईल. बरोबर आहे. 2007 ला गुरुवार येईल. 2008 ला आता फेब्रुवारी ओलांडून चाललोय, शुक्रवार नाही, आता शनिवार येईल. मार्च मध्ये असल्यामुळे फेब्रुवारी ओलांडून चाललोय. 11 पर्यंत जायचंय. 2009 ला मित्रांनो एकचा गॅप पडेल, रविवार येईल. 2010 ला एकचा गॅप पडेल, सोमवार येईल. आणि 2011 ला मित्रांनो, ठीक आहे, एकचा गॅप पडेल, मंगळवार येईल. समजतंय? म्हणून 3 मार्च 2011 ला कोणता वार येईल? तर 3 मार्च 2011 ला मंगळवार येईल. म्हणून या प्रश्नाचा आन्सर मंगळवार, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. कळतंय? तर अशा पद्धतीने हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? ठीक आहे. व्यवस्थित कळतंय ना? चला पुढे जाऊ. 15 ऑगस्ट 1999 ला रविवार होता. बघा, 15 ऑगस्ट 1999, महिना कोणता आहे? ऑगस्ट महिना आहे. 15 ऑगस्ट 1999 ला आठवड्यातला वार रविवार होता. तर प्रश्नात विचारले 26 जानेवारी 2000 ला कोणता वार असेल? मग मला सांगा, ऑगस्ट पासून जानेवारी पर्यंत जायचे मित्रांनो. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, ठीक आहे, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. ठीक आहे. एक्स्ट्रा दिवस काढून घेऊ आपण फक्त. जानेवारीचे किती? 26 जानेवारी. 2000 तुम्हाला लीप वर्ष दिसतंय, परंतु आपण फेब्रुवारी ओलांडून गेलो नाही, अलीकडे जानेवारी मध्येच आहे. डिसेंबर 31 चा असतं मित्रांनो. एक्स्ट्रा दिवस किती? 7 चौक 28, बाकी 3 उरत्या. नोव्हेंबर 30 चा, 7 चौक 28, बाकी 2 उरत्या. फक्त एक्स्ट्रा दिवस घ्या. हे कोणता महिना आहे? ऑगस्ट आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, हे ऑक्टोबर आहे. ठीक आहे. हा, ऑक्टोबर 31 चा, मग बाकी 3 उरत्या. सप्टेंबर 30 चा मित्रांनो, 7 चौक 28, बाकी 2 उरत्या.
ऑगस्टची 31चा असतंय. 15 तारीख गेली आहे म्हणजे ऑगस्टचे अजून 16 दिवस बाकी आहेत. करा सगळ्याची बेरीज. 16 प्लस 2 प्लस 3 प्लस 2 प्लस 3 प्लस 26. 26 आणि 3 29. 29 आणि 2 31. 31 आणि 3 34. 34 आणि 2 36 आणि हे 16 मित्रांनो. 36 प्लस 16 6 आणि 6 12 हातचाला 1 4 आणि 1 5 52 52 भागिले 7 आठवडा 7 दिवसाचा 7 7 49. बाकी किती उरली ते महत्वाचं आहे. बाकी 3 उरली 49 आणि 3 52. जर बाकी 3 उरली तर वार 3 पुढे जाईल मित्रांनो. रविवार नंतर तिसरा दिवस पुढे. रविवार नंतर तिसरा दिवस सोमवार, मंगळवार आणि बुधवार असेल. ठीक आहे. रविवार नंतर तिसरा दिवस सोमवार, मंगळवार आणि बुधवार. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल बुधवार. म्हणून आपल्याला कधीची तारीख विचारली होती तर 26 जानेवारी 2000 ला कोणता वार असेल तर 26 जानेवारी 2000 ला बुधवार असेल आठवड्यात. कोणता असेल? बुधवार. कळतंय मित्रांनो? फक्त एक्स्ट्रा दिवस तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आणि बेरीज करून 7 न भागायचे. जेवढी बाकी उरेल तेवढ्यानं वार तुमचा काय जाईल? पुढे जाईल. पुढला प्रश्न. खालीलपैकी चुकीची तारीख कोणती आहे? मला सांगा चुकीची तारीख. 31 नोव्हेंबर. नोव्हेंबर 31 असते का रे? कितीचं असतंय? 30 असते का नाही? म्हणून ही चुकीची तारीख आहे. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 3. कळतंय? सोपा प्रश्न आहे. पुढे आज मंगळवार आहे तर 62 दिवसानंतर कोणता दिवस असेल? आज कोणता वार आहे मित्रांनो? आज मंगळवार आहे. जर आज मंगळवार तर आजपासून 62 दिवसानंतर कोणता दिवस येईल? 7 न भागा 7 8 56. 7 9 63 मोठं होते. 7 8 56. 56 62 मधून 56 गेले. बाकी 6 उरले का नाही? बाकी 6 उरली म्हणजे 6 दिवसानंतरचा वार. 7 दिवसानंतर रिपीट होतंय. तर 6 दिवसांनी म्हणजे मंगळवारच्या आधीचा वार येईल. तर मंगळवारच्या आधीचा वार कोणता? सोमवार. म्हणून या प्रश्नाचा आन्सर सोमवार. नसेल तर मंगळवारपासून 6वा दिवस मोजा. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल सोमवार. काय असेल? सोमवार. कळतंय? व्यवस्थित टकाटक. ठीक आहे. चला पुढे जाऊ. हा मित्रांनो 2014 वर्षीचा प्रजासत्ताक दिन रविवार होता तर 2013 या वर्षीचा बाल दिनाच्या दिवशी कोणता वार असेल? तर मित्रांनो हा आजच्या आपला शेवटचा क्वेश्चन आहे आणि हा प्रश्न मी तुम्हाला होमवर्क म्हणून देतोय. ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये हा तुमच्यासाठी होमवर्क असेल मित्रांनो. आपण एवढे प्रश्न सॉल्व्ह केले तर तुम्हाला कन्सेप्ट कळल्या का नाही त्याच्यासाठी या प्रश्नाचा आन्सर तुम्ही सॉल्व्ह करून मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. तर यासाठी हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये याचा आन्सर सांगा. ठीक आहे. तर आपल्याला बाल दिन आता माहिती पाहिजे बाल दिन कधी असते त्याची तारीख तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. मला माहिती आहे आता मी सांगणार नाही तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही सांगा बघून सांगा तुम्ही आणि ह्याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टिक करा. ठीक आहे. तर मित्रांनो थांबू आपण आजच्या लेक्चरमध्ये. भेटूया असंच चांगलं लेक्चर घेऊन असेच चांगले नवीन नवीन क्वेश्चन घेऊन भेटूया पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.